हॅलो, TIPL रोटरी प्रीमियर लीग पर्व 5 मी सर्व खेळाडूंना विनंती करतो, ग्राउंडवरती धीरज, सचिन, विनंती आपण सगळ्यांनी प्लीज डायसच्या समोर यायचं प्लीज. जेवढे जेवढे प्लेयर्स आपण आजूबाजूला थांबलेले आहोत त्यांना विनंती आहे की त्यांनी डायसवर यायचं, डायसच्या समोर यायचं प्लीज. पॅव्हिलियन मध्ये असलेले सगळ्या प्लेयर्सना विनंती आहे सगळ्यांनी समोर यायचंय. चेअर पुढे घ्या, समाधान चेअर पुढे घ्या प्लीज, येऊ दे एकदम पुढे. प्रत्येकाने प्रत्येकाची खुर्ची पुढे घेऊन या. रायगड वॉरियर्सच्या सगळ्याच आयोजकांना विनंती आहे की तिकडे ज्या चेअर्स आहेत त्या चेअर्स आपण जवळ घेऊन यायच्यात. मामा वो चेयर्स जरा लेके आओ प्लीज. आमच्या ज्या लेखी सुना आलेल्या आहेत तिथे त्यांना पण विनंती आहे त्यांनी समोर यायचंय. वहिनी या पुढे, काढना पटापट इकडून. दादा या प्लीज. सगळ्यांना विनंती आहे लवकरात लवकर डायसच्या समोर यायचं आहे. आपल्याला गेले वर्षभर आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो तो क्षण आज इथे जवळ येऊन टेपलेला आहे. आणि TIPL रोटरी प्रीमियर लीग पर्व 5 या पर्व 5च्या या संध्येला आपल्या समवेत या रायगडचे भाग्यविधाते आदरणीय खासदार लोकनेते माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब हे आपल्या समवेत आहेत. त्यामुळे नक्कीच आपल्या या रोटरी प्रीमियर लीगला एक वेगळं वलय प्राप्त झालेलं आहे. सातत्याने 5 वर्ष आपण आपल्या सगळ्यांच्या मदतीने, मग त्याच्यात BKC संघ असेल, त्याचे ओनर भाऊ कोकडे, कर्णधार अविनाश बारणे, पिंपरी इलाइट ईगल्स, RR फाइटर्स, बाश्री ब्लास्टर्स, प्राइम दादाज 11, रिव्हल विनर्स असे 6 वेगवेगळे संघ खेळले जातात. या 6 संघामध्ये 84 खेळाडू रोटरी 3131 मधून खेळले जातात. आज ज्या 6 टीम इथे खेळतात या 6 टीम मध्ये प्लॅटिनम, गोल्ड आणि सिल्वर अशा कपसाठी मॅचेस होतात. त्या आजच्या दिवसात संपन्न झाल्या. सिल्वर 13 षटकांची, गोल्ड 14 षटकांची आणि आता जी प्लॅटिनमचा थरारक सामना, म्हणजे आज जर आपण सामन्यांचा विचार केला तर पहिला सिल्वरचा जो सामना झाला तो देखील अत्यंत रोमहर्षक, रोमांचक, शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून ठेवणारा झाला. तदनंतर प्लॅटिनमची जी मॅच झाली अतिशय चुरशीची मॅच, सातत्याने या कपचा मानकरी असलेलं BKC संघ, धूर्त कर्णधार अविनाशजी बारणे, त्यांचा चेला जो यावेळी बाश्री ब्लास्टरचा कर्णधार होता, अविनाशजींच्या तालमीत तयार झालेल्या कर्णधारीचे धडे घेतलेला अतुल, म्हणजे गुरुला ही शिष्याकडनं आजची भेट म्हटलं तरी हरकत नाही आहे. कारण अविदा म्हटल्यावर कॅप्टन, आणि कॅप्टन जर विचारलं कोण तर कॅप्टन म्हणजे अविनाश बारणे. अशाच प्रकारचं इक्वेशन सोल्युशन आजपर्यंत या रायगड 3131 मध्ये आपल्या रोटरीच्या क्रिकेटमध्ये आहे. आज त्याला मात देण्यात अतुल यशस्वी ठरला आणि प्लॅटिनमचं बाश्री ब्लास्टरचे मालक मामा, कारण प्रशांत तुपे सांगितल्यावर कोण ओळखणार नाही, पण मामा तुपे आणि विद्याधर बोंद्रे यांच्या माध्यमातून
हा संघ त्यांनी घेतला होता आणि 14 खेळाडू आपल्या संघामध्ये सामील करून घेतले होते. या स्क्वॉडने हा प्लॅटिनम कप जिंकलेला आहे. या बक्षीस समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील, त्याचबरोबर सन्माननीय आमच्या जे आम्हाला को होस्ट म्हणून आहेत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीचे प्रेसिडेंट, सगळे रोटेरियन्स, रायगड 3131चे सगळे क्रिकेट लवर्स या इथे उपस्थित आहेत. मी आकाश यांना विनंती करतोय की आपण यापुढे सूत्रसंचालनाचा जो भार आहे तो सांभाळायचा आहे. हाय हॅलो नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे रोटरी प्रीमियर लीग 2025 पाचव्या पर्वामध्ये. काय अभूतपूर्व सोहळा राहिलाय आणि या अभूतपूर्व सोहळ्यासाठी आपण पाहतोय अर्थातच लोकनेते सन्माननीय रामशेठजी ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूयात. मी या ठिकाणी विनंती करणार आहे अर्थातच सन्मान्य गणेशजी कडू प्रेसिडेंट यांना आणि सोबतच पंकजजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा एक मोमेंटो त्यांना द्यायचा आहे आणि अगदी त्याच वेळेला त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. रोटरी प्रीमियर लीग या भव्य स्पर्धेला आज वेगळं तेज लाभलंय कारण या कार्यक्रमामध्ये आपण पाहतोय रायगड कोकणची ओळख, लोकांचा विश्वास आणि समाजसेवेचं दुसरं नाव म्हणजे अर्थातच लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेब यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे. धन्यवाद साहेब, आपण आपल्या दिनक्रमातील एक बहुमूल्य वेळ खर्च केलात आणि या स्पर्धेवरती आणि संपूर्ण रोटरी परिवाराला सपोर्ट केलात. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल प्रेसिडेंट आणि या स्पर्धेचे को होस्ट अर्थातच रोटरियन अनिल ठकेकर साहेब यांचा सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. मी या ठिकाणी विनंती करतोय डॉक्टर संतोषजी जाधव यांना आणि आतिशजी थोरात यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. धन्यवाद सर, आपण सुद्धा या स्पर्धेसाठी उपलब्ध झालात, या स्पर्धेसाठी आम्हाला सपोर्ट केलं त्याबद्दल आम्ही आभारी असणार आहोत. तदनंतर अर्थातच रोटरी क्लब ऑफ सिटी अर्थात क्लब पनवेलचे कमांडर आणि अर्थात रोटरियन जांभेकर साहेब यांचं सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत. सन्माननीय दर्शनजी वनगे साहेब आणि त्याच वेळेला अमोलजी पुजारी यांना आपण विनंती करूयात. सर या आपल्या शुभ हस्ते कमांडर रोटरियन जांभेकर साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ देत मित्रांनो. रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी प्रेसिडेंट अर्थातच सन्माननीय रोटरियन रोहितजी जाधव यांचं सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. मी विनंती करणार आहे विजयजी निगडे आणि विनोदजी भोईर यांना विनंती करूयात. सर या आपण यथोचित मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत रोहितजी जाधव यांचा. तदनंतर रोटरियन संतोषजी घोडिंदे साहेब यांचं सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. मी सचिन यांना विनंती करतोय या सचिनजी लावण यांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते आणि विकेशजी कांडपे यांना आपण विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते आपण घोडिंदे साहेबांचं यथोचित मान सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचं एक सन्मान चिन्ह आणि अर्थातच झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमाला सपोर्ट करत असताना एक या ठिकाणी आपण वृक्ष सुद्धा देणार आहोत. त्याच वेळेला या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो व्यासपीठावरती सन्मान्य दशरथजी म्हात्रे साहेब यांची सुद्धा उपस्थिती आहे. त्यांचं सुद्धा यथोचित मान सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. मी सुमितजी झुंजारराव यांना विनंती करतोय
आणि महेश उरणकर आपल्याला विनंती केली जाते, आपण सन्मान्य दशरथजी म्हात्रे साहेब यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. धन्यवाद सर, या स्पर्धेसोबत तुम्ही जोडला गेलात. तदनंतर आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, ज्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे, असे रोटरीयन प्रशांतजी तुपे सर यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करायचंय. मी आज प्रत्येकाला विनंती करेन, एकदा जोरदार टाळ्या वाजवू देत आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाचं अर्थात प्रशांतजी तुपे यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने आप जिओ हजारो साल अशी ईश्वर चरणी प्रार्थना करूयात. मी या ठिकाणी विनंती करतोय सन्मान्य रामशेठजी ठाकूर साहेब यांना, आपले सर्वांचे लाडके लोकनेते, आपल्या शुभ हस्ते मामांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा मामा, थँक्यू सो मच. तदनंतर आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि आपले लाडके प्रेसिडेंट अर्थात गणेशजी कडू यांचं सुद्धा आपण यथोचित मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सन्मान्य रामशेठजी ठाकूर यांना आपण विनंती करूयात साहेब, आपल्या शुभ हस्ते आमचे प्रेसिडेंट, आमचे मार्गदर्शक गणेशजी कडू यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवतात या माणसासाठी. 6 दिवस या माणसांना मी या मैदानावरती पाहिलंय, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होते की नाही याची त्यांनी खात्री बाळगली. आपला प्रत्येक रोटरीयन जेवला की नाही, त्याला योग्य ती गोष्ट मिळते आहे की नाही, या सगळ्याची खातरजमा केली. त्याबद्दल एकदा अर्थातच आपल्या सर्वांचे प्रेसिडेंट यांचं आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. धन्यवाद. तदनंतर या स्पर्धेचा बॅकबोन अर्थात पाठीचा मणका ज्याला म्हटलं जातं, अर्थातच अंपायर यांचा सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत. सन्मान्य जांभेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पंचांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत. राजू शिंदे यांचा या ठिकाणी आपण यथोचित मान सन्मान करतोय. जांभेकरजी यांच्या शुभ हस्ते, कमांडर जांभेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करूयात. चांगली अंपायरिंग आपल्याकडून झाली, थँक्यू सो मच. तदनंतर मी या इथे सांगू इच्छितो की गेले 6 दिवस इथे शेठजी आम्हाला चांगली कॉमेंट्री ऐकायला मिळाली. ते आकाश यांचा सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा अशी आम्ही आमच्या सगळ्यांतर्फे आपणास विनंती करतो. बुके घे ना, बुके घे. नाही बसून हे झाले शेठ बसा आता बसा. आता हे बाकीच्यांकडनं करून घेऊ, बाकीच्यांकडनं करून घेऊ. शेठना बसू दे. हे महानगरपालिकेचं आपल्याला जे क्रीडांगण पाहायला मिळालंय ना, ज्यांच्यामुळे हे मेंटेन राहिलंय त्यांच्या प्रतिनिधींना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. या 3ही ग्राउंड्समन यांना विनंती करतोय की आपण या ठकेकर साहेब आपल्या शुभ हस्ते या 3ही ग्राउंड्समनचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. मी नक्की सांगेन की तुम्ही घेतलेली मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. रोज रोल करणं असू देत, किंबहुना बाउंड्री लाईनची काळजी घेणं असू देत, कुठेही कचरा होणार नाही याची काळजी घेतली गेली. थँक्यू सो मच. तुमचं सुद्धा तितकंच महत्त्व या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. थँक्यू सो मच. खूप खूप आभारी आहोत. जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई असं आपल्यापैकी प्रत्येक जण म्हणत असेल, कारण आपल्या प्रत्येकाला प्राइजेस कोणाला मिळालेत, बक्षीस कोणाला मिळालेत हे जाणून घ्यायची नक्कीच इच्छा आहे. आणि अर्थातच गोल्ड ट्रॉफीसाठी जी लढत झाली आणि त्या मॅच मध्ये ज्यांनी सर्वोत्कृष्ट कॅच पकडली त्यांना आपण या ठिकाणी गौरव करणार आहोत. नन अदर दॅन
अर्थात रवीशजी यांना आपण त्या मॅच मध्ये बेस्ट कॅच ऑफ द मॅच गोल्ड ट्रॉफी मध्ये ज्यांनी अप्रतिम झेल टिपला असे रवीशजी यांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत. सन्मान्य रोहितजी जाधव यांना विनंती करूयात सर या आपल्या शुभ हस्ते या गुणवंत खेळाडूंचं आपण कौतुक करूयात. व्हेरी वेल डन. खूप छान खेळ आपल्या माध्यमातून झालाय. गोल्ड ट्रॉफी साठी लढत असताना बेस्ट कॅच त्यांच्या माध्यमातून पकडली गेली. आणि तदनंतर फायटर ऑफ द मॅच गोल्ड ट्रॉफी साठी आपण पाहिली आणि ज्यांनी खरंच खूप छान खेळ करून दाखवला असा नन अदर दॅन केतन शाह ठरतायत गोल्ड ट्रॉफी साठी फायटर ऑफ द मॅच. आनंद माळी आपल्याला विनंती केली जाते आपण या केतन शाह यांच्या वतीने हे पारितोषिक आपण स्वीकारा. ठकेकर साहेब आपल्याला शुभ हस्ते फायटर ऑफ द मॅच हे पारितोषिक दिले जाते. सचिनजी लावण यांनी पुरस्कृत केलेली अर्थातच ग्लिस्टरची टॉर्च त्यांच्या कामगिरीवरती प्रकाश पाडणारी ही टॉर्च आणि मोमेंट देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. व्हेरी वेल डन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. गोल्ड ट्रॉफी साठी प्लेयर ऑफ द मॅच ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली अर्थातच नन अदर दॅन योगेश वाघ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सन्मान्य दशरथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण योगेश वाघ यांना गौरव करूयात. सचिनजी लावण यांनी पुरस्कृत केलेली अर्थातच इस्त्री आणि अगदी त्याच वेळेला पार्थ स्पोर्ट्स यांनी पुरस्कृत केलेलं टी शर्ट देऊन आपण योगेश वाघ यांचा मान ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊन गौरव करणार आहोत. व्हेरी वेल डन योगेश. चांगला खेळ आपल्या माध्यमातून झालाय. व्हेरी वेल डन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. ऑल राईट. प्लॅटिनम ट्रॉफी साठी ज्यांनी सर्वोत्कृष्ट कॅच पकडली ज्यांनी जास्तीच्या कॅच पकडल्या आणि त्याचे एफर्ट सुद्धा दिसून आले नन अदर दॅन ज्याने अप्रतिम कॅचेस पकडल्या संघ अडचणीत असताना पकडलेल्या या कॅचेस कॅप्टन म्हणून ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असा नन अदर दॅन अतुल भगत ठरतोय अर्थातच फायनल मॅच मधील कॅच ऑफ द मॅच. सन्मान्य संतोषजी घोडिंदे साहेब यांना विनंती करूयात साहेब आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचा आपण गौरव करूयात. रोटरी प्रीमियर लीग या स्पर्धेसोबत सुरुवातीपासून जो जोडला गेलाय बाशरी ब्लास्टर संघाचा कर्णधार आहे आणि काय जबरदस्त नेतृत्व केलंय. त्याचं कर्तृत्व मैदानावरती दिसून आलं. त्याचं नेतृत्व टीम मध्ये पाहायला मिळालं. व्हेरी वेल डन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. मी या ठिकाणी अर्थातच आपले सर्वांचे लाडके लोकनेते अर्थात सन्मान्य रामशेठजी ठाकूर साहेब यांना विनंती करतो साहेब आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. आज रोटरी प्रीमियर TIPL 5 पाचव्या वर्षाची स्पर्धा इथं पार पडलेली आहे आणि एकंदरीत अतिशय प्रेस्टिजियस असं हे जे ग्राउंड आहे भारताचे क्रिकेट टीमचे कर्णधार दिलीप योगसरकर साहेब यांनी अतिशय कष्ट घेऊन पनवेल महापालिका आले पनवेल महापालिकावाले हाऊस ऑफ लीडर तर त्यांनी फार मोठ्या कष्टानं आणि अतिशय सुंदर मोठा असं एक ग्राउंड बनवलेलं आहे. या ग्राउंडची चर्चासुद्धा म्हणजे तशी भरपूर झाली. महापालिकेच्या स्तरावर झाली आतून झाली बाहेरून झाली पण एकंदरीत अतिशय मोठ्या थाटामाटात या ग्राउंडचं लोकार्पण झालेलं आहे. अशा या
गंगसर ग्राउंडवरती आज हे TIPLच्या आणि रोटरी क्लबच्या 5व्या वर्षाचा आता एक बक्षीस समारंभ क्रिकेट सामन्यांचा होत आहे. याला उपस्थित TIPLचे डायरेक्टर परेश ठाकूर, आपल्या इथले सर्व कमांडर रोटेन जांभळेकर, रोटेनियर संतोष, मी सुद्धा रोटेनियर आहे म्हणजे तर अनेक वर्षापासून मी आहे रोटेनियर. आणि सर्व रोटरी क्लबचे विशिष्ट म्हणजे रोटरी क्लब हा एक नसून आपल्या पनवेलमध्ये बऱ्याचशा शाखा त्याच्या आपल्या आहेत. सेंट्रल, इंडस्ट्रीयल, नवीन पनवेल. तर ह्या सर्व रोटरी क्लबचे ह्या क्रिकेट सामन्यांमध्ये ज्यांनी इंटरेस्ट घेतलेला आहे आयोजनामध्ये ते सर्व म्हणजे रोटेरियन बंधू, TIPLचे सर्व व्यवस्थापकीय मंडळ आणि त्याचबरोबर त्यांना मदत करणारे आता हे दिसत आहेत जे कडू आहे. पुन्हा आणखीन अगदी अनाऊन्सिंग पण भरपूर चांगली चाललेले आहे. परेश ठाकूरांचे मित्रमंडळी दिसत आहेत, सर्व भाजपचे बरेचसे आता मला वाटते ते मंडळ अध्यक्ष झालेले आहेत. तर सर्व क्रिकेट वेडे म्हणता येईल अशा रीतीनं क्रिकेट सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, क्रिकेट हा असा एक खेळ आहे, तुम्हाला त्या मनापासून ते आवड आहे, तुम्ही त्यात भरपूर वेळ देताय, खेळताय, त्याचा फायदा पण भरपूर होत आहे. आपलं मन उल्लसित राहतं आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं खेळायला गेल्यानंतर किती दमलो थकलो तरी त्याचा त्रास कधीच होत नाही. आणि ह्याच्याबरोबरनं ऐकणारालाही असं वाटतं ज्या वेळेला आता ह्या इंटरनॅशनल प्रकारच्या मॅचेस वगैरे होतात त्यावेळेला रात्री 11 वाजलेत का 1 वाजलं आहे 2 वाजलेत ह्याची पर्वा न करता अगदी संपूर्ण खेळ बघायचा प्रत्येकाला वेळ होतो. अगदी आताच्या जमान्यामध्ये तुमच्या हातात मोबाईल, तिथे तुम्ही बघताय, सगळीकडे बघताय. पण आम्ही ज्यावेळेला कॉलेजला होतो त्यावेळेला बिनाकामाळा असायची दर बुधवारी. तसंच पानपट्टीवर जायचं ना, क्रिकेटची मॅच लागली असेल ना तिथे ते ऐकत बसायचं. म्हणजे अशा प्रकारचं आम्हाला ते करावं लागत होतं. तर लहानांना, थोरांना, मोठ्यांना, आता बघा समोर बघा ही जी मुलं आहेत ना अजून चालायला आत्ता कुठं लागले आहेत, वर्ष धरतोच. 1-1.5 वर्षाचा मुलगा बॅट सोडायला तयार नाही. मगाशीपासून तो त्याची धावपट्टी हे अख्खं ग्राउंड आहे ना, या ग्राउंडला तो रनिंग करत होता. म्हणजे मी पाहिलंय त्याला. तर क्रिकेटचं वेळ हे असं आहे, लहानपणापासून लागतं आहे. आणि मग त्यात डॉक्टर असो, वकील असो किंवा आणखीन कुठल्याही प्रकारचं मोठा माणूस असो, उद्योगामध्ये प्रतिष्ठित झालेला असा माणूस असेल तर तोसुद्धा ह्या क्रिकेटनं वेडा झालेला असतो. पण हे वेळ चांगलं असतं, म्हणजे हे खेळायचं वेळ जे आहे हे फार चांगलं असतं. आणि त्याच्यामध्ये आता हे 3 दिवस 4 दिवस किती दिवस चालले, 6 दिवस कंटिन्यूस, म्हणजे हे अशा पद्धतीनं 6 दिवसाच्या मॅचेस इथं पार पडत आहेत. आणि मी आलो तर मी पाहिलं तर कडू मला आमंत्रण द्यायला होता. मगाशी फोन केला, कडू म्हटलं बाबा किती वाजता यायचं आहे, काय तुमचं याच्यातून सांगितलं तर मग यायचं आहे. इथं आलो फक्त बॅटिंगला कडू चाललेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष त्याचा खेळही पाहायला मिळाला. आता मला जरा काय झालं की आमदार प्रशांत ठाकूर डॉक्टरांना फोन करतात. असं आहे की डॉक्टर ताबडतोब मला साहेब तुम्ही याच्यावर मोबाईलवर लिहून पाठवा, नाही ते बघायला येतात. तर ताबडतोब अशा प्रकारे औषध द्यायचं असेल मोबाईल लिहून तरी न करताना. तर ही सगळी मंडळी आपापल्या कामामध्ये व्यस्त असलेलीसुद्धा क्रिकेटमध्ये जीव ओतून क्रिकेटवर प्रेम करत असतात. आणि सामनेही चांगले रंगलेत. पण फक्त आता आपल्याला प्रत्येकाला बक्षीस घ्यायची घाई आहे. आणि म्हणून मी जास्त याच्यात न करता ज्यांनी बक्षिसं दिलेली आहेत त्या सर्व कंपन्यांचंसुद्धा स्पॉन्सर केलेले आहेत तर त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्यांनी विशिष्ट म्हणजे चांगलं फिल्डिंग, चांगलं बॉलिंग, चांगलं बॅटिंग, पुन्हा आणखीन संघ जिंकलेले आहेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. बघा लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेब बोलत होते त्यावेळेला छोट्या छोट्या गोष्टी कशा
पद्धतीने ते ऑब्झर्व करतात हे सुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आपलं उज्ज्वल भविष्य हे त्यांच्या हातात होतं आणि पनवेल नवी मुंबई हे जे काही उभारलं गेलंय त्यामध्ये त्यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आपली प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी आहे की एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत अर्थातच लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेब यांच्यासाठी. आणि त्याच वेळेला अर्थातच व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय परेशजी ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करणं फार गरजेचं आहे. स्वतःला रोटरियन म्हणून असताना खऱ्या अर्थानं त्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये खूप मोलाचं मार्गदर्शन केलंय. ही स्पर्धा पार पडावी यासाठी त्यांचे सुद्धा एफर्ट्स कमालीचे पाहायला मिळत आहेत. डॉक्टर संतोषजी जाधव यांना आपण विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते आपण अर्थात सन्माननीय परेशजी ठाकूर साहेब यांचा यथोचित या ठिकाणी मात्र मान सन्मान करणार आहोत. विक्रांतजी नाईक आणि अगदी त्याच वेळेला डॉक्टर संतोषजी जाधव यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. लीडर ऑफ द हाऊस म्हणून ज्यांनी काम पाहिलंय आणि अगदी त्याच वेळेला पनवेल नवी मुंबईचा विकास करणं हे ज्यांनी खऱ्या अर्थानं महत्त्वाचं काम काढलंय त्यांचं आपण यथोचित मान सन्मान केलं. त्याच वेळेला व्यासपीठावरती आपण पाहतोय युवा नेते दिनेशजी खानावकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी या ठिकाणी विनंती करतोय विनोदजी भोईर यांना आपण आपल्या शुभ हस्ते खानावकर साहेबांचं यथोचित मान सन्मान करूयात. त्याच वेळेला विजयजी निगडे साहेब यांच्या सुद्धा आपण शुभ हस्ते या स्पर्धेचं मोमेंटो आणि झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमाला सपोर्ट करण्यासाठी अर्थातच आपण वृक्ष सुद्धा या ठिकाणी देणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण स्थानापन्न व्हा. ऑल राईट. तदनंतर आपण फायटर ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे जाऊयात. प्लॅटिनम ट्रॉफीसाठी ज्यांनी चांगला खेळ करून दाखवला, जरी संघ पराभूत झाला तरी सुद्धा जिद्दची काठी सोडली नाही असे सुदेश भोकरे ठरतायत. अर्थातच फायटर ऑफ द मॅच मी या ठिकाणी विनंती करतोय दशरथजी मात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण फायटर ऑफ द मॅच हे पारितोषिक या ठिकाणी द्यायचंय. त्यांचा खेळ चांगला होता म्हणून ग्लिस्टर कंपनीची टॉर्च आणि अर्थातच रोटरी प्रीमियर लीगचं एक सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जाईल. तदनंतर प्लेयर ऑफ द मॅच असा एक खेळाडू जो स्वतः संघ मालक आहे, असा एक खेळाडू ज्याने संघ अडचणीत असताना स्वतः मैदानावरती नांगर टाकलं आणि आपली विकेट टिकवून ठेवत नॉट आउट 40ची इनिंग केली असे नन अदर दॅन विद्यानंद बोंद्रे ठरतायत. प्लॅटिनम ट्रॉफी मधील प्लेयर ऑफ द मॅच दिनेशजी खानावकर साहेब यांना विनंती करूयात. सर या आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूंचं आपण गुणगौरव करूयात. वेल डन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनल मॅच मध्ये अशा पद्धतीची कामगिरी करणं सोपं नसतं. पार स्पोर्टच्या माध्यमातून देण्यात येणार आहे हे टी शर्ट ग्लिस्टर कंपनीची अर्थात इस्त्री. हॅलो आपा, या खेळाडूचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा गुडघा कंप्लीट 2 दिवस झाले इंजुरीमध्ये होता. आज आपले डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं इंजेक्शन घेऊन तो उभा राहून लंगडत लंगडत त्यांनी 40 धावा करून संघाला विजयपद नेलं. ऑल राईट. इथून मात्र या संपूर्ण स्पर्धेचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक देण्यात येणार आहे. ज्यांनी हे पारितोषिक आपल्याला अर्थातच पुरस्कृत केले अर्थात सचिनजी लावण यांच्या माध्यमातून ग्लिस्टर कंपनीचा टेबल फॅन इथून मात्र दिला जाणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फिल्डर ठरलेत नन अदर दॅन प्रीतम कैया. व्हेरी वेल डन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. मैदानावरती मेहनत घेतली, जिद्द दाखवली आणि आता मेहनतीचा घाम गाळत असताना आराम करण्यासाठी ग्लिस्टर कंपनीचा आपल्याला या ठिकाणी कूलर दिला जातोय. मी सन्माननीय परेशजी ठाकूर साहेब यांना विनंती करतोय बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आणि सोबतच हा ग्लिस्टर कंपनीचा टेबल फॅन देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. वेल डन प्रीतम कैया. एज इज द ओनली नंबर असं म्हटलं जातं, ते उगाच नाहीये.
हॅलो हो आप्पा फक्त एकच मिनटं घेतो. आपला परेश शेठचा अगदी जवळचा खास जिवलग मित्र कॉलेज विश्वापासूनचा एक डोळा निकामी असताना देखील या इथे या ग्राउंडवर 11 कॅचेस घेतलेले आहेत त्यांनी. त्यामुळे बाशरी ब्लास्टरचा जो आम्ही इथपर्यंत पोहोचलोय जो फायनल मारले त्याचं नक्कीच श्रेय फिल्डिंगच्या बाबतीत बाबूला जातं आणि तेही बाउंड्री लाईनवरती. या अशा अंधारात पण एक शेवटचा एक कॅच घेतला होता आमच्यातला सागर म्हणून जो अगदी स्टेट लेवलला खेळतो चांगला खेळाडू रणजी खेळाडू त्याचा झेल घेऊन आम्हाला मॅच जिंकवण्यासाठी त्यांनी मदत केली होती. बाबू आणि शेठ हे जे लेदर क्रिकेट चालू आहे किंवा पनवेलमध्ये जे जोपासलं गेलं आहे ते परेशजींच्या मदतीने आणि बाबू कैयाच्या संकल्पनेतना. अदरवाईज आम्ही जे कोणी लेदर क्रिकेट खेळतोय आमच्या सगळ्यांचा लेदर क्रिकेटमधला गुरु कोण असेल तर तो फक्त बाबू आणि बाबू आहे. बाबू सदैव क्रिकेटचा वेडा जसं म्हणतात त्याचा डोळा निकामी आहे. त्याची एंजिओप्लास्टी झालेली आहे तरी देखील तो पण आता मला भेटण्याकरता जरा लोक आलेले आहेत त्यामुळे मला जायची सुट्टी द्यावी ही विनंती. धन्यवाद धन्यवाद अप्पा. बघा एक गोष्ट मला प्रखर्षाने सांगायची आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट विकेट कीपर हे पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. सचिनजी लावण यांनी पुरस्कृत केलेलं ग्लिस्टरचं BLDC सिलिंग फॅन या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि मग हे पारितोषिक कोणाला दिलं जावं याबद्दल कोणतंही दुमत आलं नाही कारण तो खेळाडू होता अभिषेक मोहिते. वेल डन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. मी सन्मान्य टकेकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूला आपण ग्लिस्टर कंपनीचा BLDC सिलिंग फॅन द्यायचंय आणि सोबतच या स्पर्धेसाठी ज्यांनी कामगिरी केली म्हणून ट्रॉफी सुद्धा देऊन त्याचा गौरव केला जातोय. व्हेरी वेल डन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. तदनंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज या कॅटेगरीमध्ये पारितोषिक दिलं जाणार आहे. असा एक गोलंदाज ज्याने स्पिनच्या माध्यमातून फिरकीच्या माध्यमातून एक अभूतपूर्व कामगिरी केली, ज्याने 10 विकेट संपादन केल्या आणि त्याला इथून आपण गौरव करणार आहोत. ग्लिस्टर कंपनीचा मिक्सर ग्राइंडर आणि सोबतच ट्रॉफी देऊन या खेळाडूचा आपण गौरव करूयात. हा खेळाडू आहे नन अदर दॅन एक्सपिरियन्स प्लेयर रवीश जांभेकर साहेब. आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचा आपण गौरव करूयात. कमांडर अर्थातच जांभेकर साहेब यांच्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचे आपण कौतुक करूयात. लेग स्पिन असू देत, क्विकर वन असू देत, फास्टर वन असू देत, बॉलवरती असणारा त्यांचा कंट्रोल, सीम पकडण्याची पद्धत हे सर्व काही उल्लेखनीय आहे. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल डन. गणेश कडू सर, मला एक गोष्ट प्रखर्षाने सांगायची आहे. ठाकूर कुटुंबियांचं आम्हा समालोचकांच्या बाबतीत सुद्धा एक चांगली गोष्ट घडली आहे. 3 वर्षापूर्वी पनवेलमध्येच एक समालोचकांना घडण्यासाठी एक समारंभ त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये आम्ही सर्व समालोचक तिथूनच शिकलोय, तिथूनच घडलोय आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे संपूर्ण ठाकूर कुटुंबियांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो. प्रशांतजी ठाकूर असतील, परेशजी ठाकूर असतील, या सर्वांनी खूप मेहनत घेतली, त्यामुळे थँक्यू सो मच. बघा, उत्कृष्ट गोलंदाज हे आपण कॅटेगरीचं पारितोषिक दिलं, ज्यांनी 10 विकेट्स घेतल्या. मात्र त्यांच्या खालोखाल अर्थात एक प्लेयर असे सुद्धा होते ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होते. ते म्हणजे अर्थातच विजयजी कोतवाल, ज्यांनी 9 विकेट्स घेतल्या होत्या. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो. ऑल राईट, या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज या कॅटेगरीमध्ये आपण पारितोषिक देणार आहोत. तत्पूर्वी मी या ठिकाणी विनंती करणार आहे, अर्थातच सन्मान्य
ऑल राईट, थँक्यू. इथून मात्र आपण उत्कृष्ट फलंदाज एनी केसेस कोण असू शकेल? आणखीन कोणतं नाव येतंय का? नाव आलंच नाही पाहिजे, कारण ज्याने 175 धावा केल्या, अभूतपूर्व कामगिरी केली आणि आपल्या संघाला महत्वपूर्ण खेळी करून देत असताना 175 धावांची अभेद्य खेळी. ग्लिस्टर कंपनीचा मिक्सर ज्युसर या ठिकाणी त्याला दिला जाईल. सचिनजी लावण यांनी पुरस्कृत केलेले हे पारितोषिक आहेत. सन्मान्य रोहितजी जाधव आणि अगदी त्यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्यायचंय. पुष्कर जोशी, व्हेरी वेल डन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स पुष्कर. पुष्कराज जोशी, नाम तो सुना ही होगा, ज्याने रणजी मध्ये सुद्धा अर्थात चांगला खेळ करून दाखवलाय. ICL ही या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून दिली. क्रिकेट सोबत जोडलेली त्याची ही नाळ खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. तुझा हा खेळ अधिकाधिक बहरावा अशी आपण शुभेच्छा देऊयात. बघा, ICL मध्ये जो क्रिकेट खेळला त्यामध्ये जगविख्यात खेळाडू ब्रायन लारा यांच्यासोबत सुद्धा त्यांना खेळण्याची संधी मिळाली होती. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. ऑलराईट, या स्पर्धेमध्ये गेम चेंजर हे सुद्धा एक पारितोषिक आहे. ते पारितोषिक जाणार आहे अशा खेळाडूला ज्याने प्रत्येक मॅच मध्ये खऱ्या अर्थानं गेम चेंज केलाय, नन अदर दॅन रतन करोळ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. प्राईम दादा 11 या संघासाठी खेळले. मी परिजी ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूला ग्लिस्टर कंपनीचा सीलिंग फॅन आणि या स्पर्धेची आठवण म्हणून अर्थात ट्रॉफी देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. ऑल राईट, या स्पर्धेमधील सर्वाधिक आकर्षक पारितोषिक बेस्ट प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट महत्वपूर्ण पारितोषिक आहे. कोणी गेस करू शकेल का कोण असेल? आणखीन कोणतं नाव येतंय का? मी पुन्हा म्हणेन, आलंच नाही पाहिजे, ज्याने उल्लेखनीय कामगिरी केली असा सतीश देवकर. फलंदाजी करत असताना 72 धावा, गोलंदाजी करत असताना 8 विकेट्स. प्रतिस्पर्धी संघाला सलामीच्या फलंदाजांना बाद करायचा असू देत, मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना बाद करायचा असू देत, फलंदाजी करत असताना ओपनिंग बॉलरवरती आक्रमण करणं असू देत किंवा फिरकीच्या गोलंदाजाला आक्रमण करणं असू देत, हे ज्याने न चुकता कामगिरी पार पाडली असा सतीश देवकर या स्पर्धेतील रोटरी प्रीमियर लीग 2025 पर्व 5 मधील बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. तदनंतर पारितोषिक या ठिकाणी आपण ट्रॉफीज देणार आहोत. मी या ठिकाणी विनंती करतोय अर्थात सन्माननीय परिजी ठाकूर यांना की आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. थँक्यू. आज या इथे TIPL रोटरी प्रीमियर लीगच्या बक्षीस समारंभासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर माननीय कमांडर जांभेकर साहेब, त्याचबरोबर माजी नगरसेवक माननीय गणेश कडू साहेब, या इथे उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी नवीन पनवेलचे अध्यक्ष माननीय दशरथ म्हात्रेजी, भारतीय जनता पार्टी पनवेल शहरचे अध्यक्ष माननीय सुमित झुंजाराव, भारतीय जनता पार्टी तळोजा शहरचे अध्यक्ष माननीय दिनेश खानावकर, आज या इथे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुद्धा हे कार्यक्रम ह्या मॅचेस किती महत्त्वाच्या आहेत हे जाणून आहेत आणि मुळात विशेष इथे उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर रोटरी क्लब पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष माननीय ठकेकर सर, माननीय संतोष गोडिंदे, नाव असं प्रॉब्लेम तो मोठा, आणि डॉक्टर रोहित जाधव, उपस्थित सर्व खेळाडू आणि मित्रांनो, आज या इथे अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये हा बक्षीस समारंभ होतो आहे. खरोखर समजा मनाला आनंद देणारा असा हा क्षण आहे, ज्या क्षणासाठी या इथे सर्व पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, विशेषतः मग समजा अधिकाऱ्यांच्या सोबतच
लोकप्रतिनिधी, मग ते माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील, माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि त्याचबरोबर दिलीप वेंसरकर सर आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांनी या इथे या सिडकोच्या मैदानावर सिडकोच्या या जागेमध्ये इथे मैदान व्हावं याच्यासाठी विशेष कष्ट घेतले आणि त्याच्यामुळं हे काय अगदी 1 आणि 2 दिवसामध्ये हा मैदान भेटलेलं नाही आहे. 5 वर्षासाठी त्याच्यासाठी लढा द्यायला लागला आणि तेव्हा जाऊन या इथे सिडकोने ही जागा ही पनवेल महानगरपालिकेला ट्रान्सफर केली. पनवेल महानगरपालिका ट्रान्सफर केल्यानंतर मग या इथे स्थिती ही अत्यंत वेगळी होती. ह्या जागेवरती मग समजा सर्वांनी जी मेहनत घेतली आणि त्याच्यामुळेच आज एक मैदान हे आपल्याला दिसून येतो आहे आणि आपल्या सर्वांच्यामुळे या मैदानाला शोभा आलेली आहे. कारण जोपर्यंत इथे क्रिकेट होत नाहीये आणि इतके सुंदर असे सामने होत नाहीयेत तोपर्यंत ह्या मैदानाचं वैभव हे या इथे सांगता नक्कीच सांगता या इथे सर्वांच्या समोर हे उलगडू शकत नाहीये किंवा वाढू शकत नाहीये. त्याच्यामुळेच मी या इथे विशेषतः रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि त्यांचे सर्व इथं सहयोगी क्लब्स, सर्व स्वयंसेवक आणि सर्व रोटेरियन्स यांचा मी विशेष असं मी इथे आभार व्यक्त करेन की खरोखर सांगता आपल्यामुळे या इथे पनवेल महानगरपालिकेचं लेदर क्रिकेट हे आता एका चांगल्या मार्गावरती आता मार्गक्रमण करायला लागलेला आहे आणि पहिली टुर्नामेंट या इथे रोटरी क्लबने घेऊन या इथे एक नवीन पायंडा, नवीन सुरुवात ही करून दिलेली आहे. याचा फायदा हा पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबईच्या या इथं क्रीडा वर्गाला, युवा वर्गाला हा मोठ्या प्रमाणात होणार आहे. यासाठी या इथे रोटरी क्लबने या इथे जी सुरुवात करून दिलेली आहे आणि त्यासाठी या इथे TIPL ला ही संधी दिली त्याबद्दल सुद्धा मी TIPLचा मी डिरेक्टर म्हणून मी या इथे विशेष मी आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर मी या इथे मी एक थोडक्यात मी फक्त मी माझी एक इच्छा अशी मी व्यक्त करू इच्छित आहे, जे मी ऑक्शनच्या वेळेला सुद्धा मी व्यक्त केलेली होती की ज्याप्रमाणे IPLच्या मुळे या इथे नवीन ट्रेंड आले, नवीन प्रघात हे सांगता या इथे तयार झाले की पूर्वी फक्त रणजीमध्ये खेळलेला असेल तरच मग सांगता त्याला काही प्रसिद्धी भेटायची, परंतु IPLच्या मुळे या इथे इतर खेळाडूंना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी ही भेटायला लागली आणि त्याच्याच बरोबर या इथे बाहेरील खेळाडू, बाहेरच्या देशातील परदेशातील खेळाडू हे सुद्धा इथे खेळायला यायला लागले. त्याच्यामुळे या खेळाचं लोकप्रियता वाढली. त्याचप्रमाणे ह्या आपल्या TIPL रोटरी प्रीमियर लीग ह्याचं सुद्धा या स्थानिक भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेटची लोकप्रियता वाढावी आणि या क्रिकेटच्या लोकप्रियतेच्या सोबतच मग सांगता येथील स्थानिक खेळाडू आहेत त्यांची सुद्धा लोकप्रियता वाढावी आणि या लोकप्रियतेचा फायदा आणखी सांगता येथे प्रेक्षक संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी. कारण जर प्रेक्षक असतील तर तो खेळ किंवा ती कला ही वाढते, ती निपजते आणि या इथे त्याचा विकास होतो. त्याच्यामुळे माझी संस्था इथे फक्त एक अपेक्षा आहे की या इथे IPLच्या प्रयोगाप्रमाणेच या इथे येथील स्थानिक असतील किंवा इतर खेळाडू यांचा सुद्धा या इथे सहभाग होऊ शकला तर त्यासाठी प्रयत्न व्हावे, जेणेकरून या इथे प्रेक्षक संख्या ही सुद्धा इथे वाढू शकेल. या अशा प्रकारची अपेक्षा या इथे एक मी व्यक्त करतो. खरोखरच सांगता येथे ज्या प्रकारे सामने रंगले आणि येथील जे जबरदस्त असं नियोजन आहे त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. यासाठी मी आपल्या सर्वांचं मी इथे अभिनंदन करतो आणि खरोखर सांगता पुढील काळामध्ये सुद्धा जेव्हा TIPLला आणि पनवेल महानगरपालिकेला या इथे रोटरी क्लबच्या सोबत या इथे काम करायला भेटेल त्यावेळेला नक्कीच सांगता त्यांना आनंद असेल. मी इथे महानगरपालिकेच्या ऑन बिहाफ बोलत नाहीये कारण मी माझी आहे, परंतु TIPLच्या वतीने नक्कीच मी इथं बोलू शकतो आणि पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त माननीय मंगेश चितळे साहेब असतील किंवा माजी आयुक्त आणि सिडकोचे जॉईंट डिरेक्टर गणेश देशमुख साहेब यांची पनवेल महानगरपालिकेच्या बद्दल अतिशय चांगलं असं सांगता नेहमीच सांगता त्यांनी एक विजन ठेवलेलं आहे, त्यांनी नेहमीच सांगता सकारात्मकता ठेवलेली आहे. त्याच्यामुळे हा जो काही सांगता विकास आज चालू असताना दिसून येत आहे तो त्याचा परिणाम आहे आणि माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी यासाठी सांगता घेतलेलं कष्ट आणि त्यांचं असलेलं विजन यामुळे सांगता आजपर्यंतचा टप्पा हा या इथे सांगता गाठता आलेला आहे. पुढील टप्पा जर गाठायचा असेल, पुढील प्रवास जर चांगला ठेवायचा असेल तर मग त्यासाठी आपल्या सर्वांची सक्रियता ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्या दृष्टीने आपण सर्वांनी या इथे या
ह्या स्पर्धा या आणखीन आणि आणखीन भव्य रीतीने होण्यासाठी आपण सर्वांनी या इथे आपण कामाला लागूया एवढंच इथे सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण केलेलं मार्गदर्शन रोटरीसाठी आणि अगदी त्याच वेळेला आपल्या विभागातील खेळाडूंसाठी खूप हिताचं आहे, यात तीळ मात्र शंका नाही आहे. आपण पाहिलेलं हे स्वप्न किंबहुना आपण व्यक्त केलेली ही आशा रोटरी प्रीमियर लीगने लवकरात लवकर पूर्ण करावी ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात आणि वळूयात या स्पर्धेच्या बक्षीस समारंभ कार्यक्रमाकडे. या स्पर्धेमध्ये गोल्ड ट्रॉफीसाठी जे रनरअप ठरले त्यांना इथून मात्र आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करणार आहोत. पिंपरी इलाइट ईगल संघ सन्मान्य चंदूजी पाटील यांचा हा संघ, त्यांचा आपण खूप खूप धन्यवाद देऊयात, कौतुक करूयात. 6 संघ 1 स्वप्न. कॅप्टन आनंद माळी आपल्याला विनंती केली जाते आपण आम्हाला जॉईन करा. बघा पिंपरी संघ नावामध्येच समजतंय की पुणे विभागातील हा संघ आहे. पुणे मुंबई हा प्रवास त्यांनी केला आहे आणि आपण पाहिलं तर संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे, रिप्रेझेंट टीमला करतोय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्ड लक. या वर्षी गोल्ड कप साठी रनरअप ठरलायत, पुढच्या वर्षी प्लॅटिनम साठी आपण दावेदारी स्पष्ट करावी अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि तदनंतर मात्र गोल्ड ट्रॉफीचे विजेते अर्थात दादा संघ, प्राईम दादा 11 संघ, सन्मान्य महेशजी दिवटे साहेब यांचा हा संघ. मी संपूर्ण टीमला विनंती करतोय या आपल्याला या ठिकाणी गौरव केला जाईल. सन्मान्य परेशजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते या गोल्ड ट्रॉफी विनरचं आपण यथोचित मान सन्मान करूयात. Three cheers for Prime Dada 11. Hip hip, hip hip, hip hip. Many many congratulations. Well done. चांगला खेळ आपल्या बाजूने झालाय. गोल्ड ट्रॉफीचे चॅम्पियन्स प्राईम दादा 11 संघ. प्राईम दादा 11 सन्मान्य महेशजी दिवटे साहेब यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. रोटरी प्रीमियर लीग 2025 चित्त थरारक लढती आपण पाहिल्या. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 संघ आले, 1 स्वप्न पाहिलं गेलं आणि अर्थातच प्लॅटिनम कप साठीच हे स्वप्न. आणि हे स्वप्न पूर्तीसाठी आपण पाहतोय हे क्रीडांगण आपल्याला लाभलंय. एक भव्य दिव्य क्रीडांगण जे पनवेल महानगरपालिकेने छान पद्धतीने मेंटेन ठेवलंय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण खऱ्या अर्थानं धन्यवाद देऊयात पनवेल महानगरपालिकेचे संपूर्ण ठाकूर कुटुंबियांचं, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे मैदान मेंटेन ठेवलंय. मी या ठिकाणी विनंती करणार आहे अर्थातच अविनाशजी बर्णे यांना की आम्हाला आपण जॉईन व्हा. गतवर्षीचे विजेता आणि या वर्षीचे आपण जर पाहिलं तर उपविजेतेपद प्लॅटिनम ट्रॉफीसाठी जरूर आलंय. मी या ठिकाणी अविनाशजी बर्णे यांच्यासोबत जॉईन करणार आहोत. अविनाशजी बारणे आपल्यासोबत जॉईन करतायत. 2 मिनिटं फक्त 2 थॉट्स तुमच्यासोबत ऐकायचेत. बघा नाणेफेकीचा कौल जिंकला होता, प्रथमतः फलंदाजी स्वीकारली होती, फलंदाजी सुद्धा चांगली झाली, स्टार्ट सुद्धा गोलंदाजीची करत असताना 2-3 विकेट्स लवकर घेतल्या होत्या. इथून मात्र जाणून घ्यायचं नक्की असं काय झालं ज्याच्यामुळे ही मॅच पलटली असं तुम्हाला वाटतंय. अर्थातच विद्या आणि त्यांची एक पार्टनरशिप फार छान झाली. पार्टनरशिपची गरज आहे या ग्राउंडवरती. जेवढं लांब जाईल मॅचमध्ये विकेट नाही दिली त्यांनी. विद्यानी 40 रन केले त्यामुळे ते जिंकले. पण आम्ही खूप चांगलं खेळलो आणि ते पण छान खेळले.
रोटरी प्रीमियर लीग आपण जर पाहिलं तर सातत्यपूर्ण लोकप्रियता वाढते, तितकीच आपल्या सर्वांची जबाबदारी सुद्धा वाढते. आत्ता सरांनी सांगितलंय की अर्थातच रोटरियन सोबत इतरत्र खेळाडूंचा सुद्धा समावेश कसा करता येईल, किंबहुना त्यांना कसं संधी देता येईल, याकडे आपण कसं पाहताय? अगदी आमचं पण वय होणार आहे, नंतर नवीन खेळाडू येणार आहे, हे कंटिन्यू चालू राहणार आहे. त्यामुळं आम्ही नवीन नवीन खेळाडू अजून रोटरीमध्ये इंट्रोड्यूस घेतोय, यंग प्लेयर्स घेतोय, ते पुढे पायंडा चालू ठेवतील या गोष्टीचं. थँक्यू सो मच. आपण आपल्यासोबत जॉईन झालात. हे होते अविनाशजी बारणे. तदनंतर आपण संपूर्ण टीमला या ठिकाणी विनंती करणार आहोत, BKC संघ या आपल्याला प्लॅटिनम ट्रॉफीसाठी रनरअप हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. सन्माननीय वसंतजी कोकणे साहेब यांचा हा संघ. वसंतजी कोकणे आपण पाहिलं तर पुण्यामधील उत्कृष्ट व्यावसायिक आणि क्रिकेट प्रतीचं त्यांचं प्रेम आवड हे आपण नेहमीच पाहिलंय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. प्लॅटिनम ट्रॉफीचे अर्थातच रनरअप BKC संघ पाहायला मिळतोय. 3 चीयर्स फॉर BKC टीम. हिप 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 हिप. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. चांगला खेळ आपल्या माध्यमातून झालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. अविनाशजी बारणे आणि संपूर्ण टीमला पुढील वर्षासाठी आपण शुभेच्छा देऊयात. तदनंतर मी या ठिकाणी बाश्री ब्लास्टर्स संघाचे ओनर्स प्रशांतजी तुपे यांना आपण विनंती करूयात, आपण सुद्धा आम्हाला जॉईन करा. आणि त्याच वेळेला बाश्री ब्लास्टर्स संघाचे कर्णधार अतुलजी भगत यांना सुद्धा आपण विनंती करतोय की आपण या. विजेता संघ आहे. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. मामांकडे जाऊयात. मामा, आज संघाने वाढदिवसाचं गिफ्ट दिलंय का, काय वाटतंय? नक्कीच दिलंय. त्याच्या अगोदर मी परेशजींचं मनापासून असं ऋण व्यक्त करतो, कारण मी गेल्या दोन तीन वर्षापासून त्यांना सांगितलं होतं की कधी आम्हाला खेळायला, कारण परेशजी दरवेळेस नुसते आश्वासन देतात, पण ह्यावेळेस नक्की BJP आश्वासनाला जागते. त्यामुळे मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. खरंच म्हणजे चांगले खेळले. आमच्या समोरची पण टीम आमचीच होती, अतिशय चांगल्या प्रकारे होते. दरवर्षी ते माझे दाजी आहेत आणि भाऊ आमचे सगळे नातेवाईकच आहेत आणि सगळे चांगले अतिशय चांगल्या प्रकारे खेळतात. पण ग्राउंडमध्ये आल्यावर त्यांच्याकडनंच आम्ही शिकलो, कुठलं नातं नाही कोण पाहुणे नाही फक्त क्रिकेट. पण असं अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी खेळले. आमच्याही संघाचा प्रत्येक प्लेयर असेल त्याने 100% दिलं. असं कोणच त्याच्यात कुणी कमी आहे जास्त असं केलं नाही. त्यांनी 100% दिलं आणि माझ्या वाढदिवसाला त्यांनी गिफ्ट दिलं. मी त्यांचं न विसरणारा हा क्षण मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि ऋण व्यक्त करतो. थँक्यू. थँक्यू सो मच. टीम कॅप्टन आपल्या समवेत आहे. अर्थात भगत साहेब, गतवर्षी आपला संघ उपविजेता ठरला होता. यावर्षी विजेतेपद प्राप्त करत असताना काय भावना आहेत? मी प्रथम दादांचं आभार व्यक्त करेल, कारण का 5 वर्षापूर्वी आम्ही जो स्वप्न बघितलेला पनवेलमध्ये टुर्नामेंट व्हावी, याच्या अगोदर आम्ही पुण्याला जायचो, बेंगलोरला जायचो, म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये क्रिकेट रोटरीच्या मार्फत क्रिकेट खेळण्यासाठी जायचो. पण जे आम्ही स्वप्न बघितलं रोटरी प्रीमियर लीग, ते दादांच्यामुळे साकार झालं. कारण का पहिल्या वर्षापासून म्हणजे सुरुवात असते फंडिंगची, आणि दादांनी काहीच विचार नाही केला. दादांनी बोललं मीच फंडिंग करणार आणि मीच स्पॉन्सरशिप करणार, आणि त्यांच्यामुळे हे स्वप्न पूर्ण होतंय. कारण का दादांच्यामुळे ग्राउंड पण तयार झालंय आणि आज दादांचं स्वप्न पूर्ण झालं. कारण रोटरीची मॅच दादांची पहिल्या वर्षापासून होते की आपल्या पनवेलला व्हावी, आणि आज 5 वर्षानंतर पनवेलला झाली. आणि माझं भाग्य
का त्या ग्राउंडवर पहिली मॅच झाली आणि पहिल्या मॅचचा मी विनर झालो, म्हणजे असं समजतंय का मी पहिला विनर आहे पनवेलचा. क्या बात आहे. ह्या भावना आहेत. हे 5 वर्ष एक स्वप्न पाहिलं होतं आपल्या विभागामध्ये ग्राउंड व्हावं आणि ते ग्राउंड अर्थातच ठाकूर कुटुंबियामुळे आपल्याला मिळालं आहे, पनवेल महानगरपालिकेमुळे मिळालं आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या मैदानासाठी आणि आपल्या एफर्टसाठी सुद्धा. मी या ठिकाणी विनंती करणार आहे अर्थात आपले प्रेसिडेंट गणेशजी कडू यांना की आपण सुद्धा 2 मिनिटं शब्द व्यक्त करावेत. जास्त काही वेळ घेणार नाही आहे. या इथे सांगायचं एवढंच आहे, आपण सगळे पुण्यावरना या मॅचचा आनंद लुटण्यासाठी येता, परंतु हे ग्राउंड तयार होत असताना सातत्याने आमच्याबरोबर आमच्या पाठी लागून इथे स्वतः परेश शेट्टी ही टुर्नामेंट आपली 7 तारखेला चालू झाली. 5 आणि 6 या दोन्ही दिवस स्वतः इथे ठाण मांडून 1.5-2 तास आम्हाला दिले. अख्खी कमिटी इथे बोलवून या ग्राउंडची जी काय आम्हाला आवश्यकता होती त्या सगळ्या गोष्टी पुरवल्या. म्हणजे नेता कसा असावा किंवा सभागृह नेता कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण या इथे पहिल्यांदा त्यांनी आम्हाला ताकीद दिली की बाबा हे सगळं करत असताना स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी या इथे आपल्याला दिसतं आपण सगळ्यांनी रोज ते 8 डस्टबिन्स वापरल्या, कारण त्यांचं म्हणणं आहे कारण परेशजी स्वतः रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे मेंबर्स आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की आपली रोटरी हे स्वच्छता निसर्गाचे भोगते आहोत, त्याच्यानुसार आपण इथे कोणी कचरा करू नये. अशा प्रकारच्या 8 डस्टबिन्स वेगवेगळ्या प्रकारच्या या इथे आपल्याला पाठवून दिल्या होत्या आणि सातत्याने या ग्राउंडमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची पाहणी स्वतः इथे उभं राहून करून घेतली. कारण स्पॉन्सरर असतात, स्पॉन्सरशिप देतात, त्यांची जबाबदारी संपते. परंतु परेश शेट्टी 5 वर्ष जे स्वप्न बघितलं होतं की या पनवेलमध्ये ही TIPL रोटरी प्रीमियर लीग व्हावी आणि आपल्याला सातत्याने ते सांगत होते की बाबा 100% पुढच्या वर्षी ही रोटरी प्रीमियर TIPL रोटरी प्रीमियर लीग ही पनवेलच्याच ग्राउंडवर होईल आणि तो क्षण आपण 7 तारखेला इथे अनुभवला. एक चांगलं ग्राउंड परेशजी आपल्या माध्यमातून पनवेलच्या सगळ्याच क्रिकेटरना मिळालेलं आहे. कारण हे लेदर क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही पनवेल प्रीमियर लीग ठेवली त्यावेळी सर्वप्रथम ज्यावेळी ग्राउंडही आम्हाला नव्हतं त्यावेळी स्वतःचे रोलर, स्वतःचं डोजर, स्वतःच्या JCB, स्वतःचे डंपर्स, माती हा सगळा खर्च फ्री ऑफ कॉस्ट देऊन परेशजींनी हे खऱ्या अर्थाने या पनवेलमधलं क्रिकेट 2006 सालापासून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आज फलस्वरूप परेशजी आपल्या माध्यमातून हे मैदान देखील झाले. कारण सभागृहात मी जरी तुमच्या विरोधात होतो त्यावेळी तुमची धडपड, तुमचं हे मैदान व्हावं याच्यासाठीचे असलेले प्रयत्न यांना आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे. आणि आम्हा सगळ्यांना रोटरी रायगड वॉरियर्सना आपण या इथे या टुर्नामेंट्स आयोजित करण्याची पहिली संधी दिली त्याच्याबद्दल मी सदैव आमच्या सगळ्या आयोजकांच्या माध्यमातून आपला सदैव ऋणी राहील. अशा प्रकारचं कायम सहकार्य आम्हाला आपल्याकडनं अपेक्षित आहे. आपण जेव्हा जेव्हा आमच्या रायगड वॉरियर्सना बोलवाल त्यावेळी त्या क्षणाला आम्ही आमच्या हातातली सगळी कामं सोडून आपण क्रिकेटसाठी किंवा इतर कामासाठी केव्हाही आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर आणि हजर असू. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. बघा काय कमालीचं भाषण दिलं. भाषणामध्ये ऋण व्यक्त केले गेले, भाषणामध्ये भविष्यामध्ये तुमची मदत लागेल हे सुद्धा सांगितलं गेलं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. रायगड वॉरियर्ससाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन झालीत मित्रांनो, ज्यांनी इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा पार पाडण्यामध्ये खूप मोलाचं वाटा घेतलाय. मेनी मेनी थँक्यू. या स्पर्धेमध्ये अर्थातच प्लॅटिनम कपचे विजेते नन अदर दॅन बाश्री ब्लास्टर संघ. आपण त्यांना विनंती करूयात की संपूर्ण संघ या रोटरी प्रीमियर लीग 2025 पर्व 5 प्लॅटिनम कपचे हकदार बाश्री ब्लास्टर संघ. सन्माननीय विद्यानंद बोंद्रे साहेब, प्रशांतजी तुपे साहेब यांचा हा संघ खूप वर्ष घेतलेली ही मेहनत यशस्वी होतीये. बोला बाश्री ब्लास्टर संघाचा, बाश्री ब्लास्टर संघाचा. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. 3 cheers for Bashri Blasters. Hip hip, hip hip, hip hip. Many congratulations. TIPL presents
अर्थातच प्राप्ती लाईव्हचे करते धरते करविते जितेंद्रजी गोंधळी यांचा आपण धन्यवाद देऊयात आणि त्याच वेळेला